नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागच्या फायनान्शियल प्लॅनिंग या व्हिडिओमध्ये इन्व्हेस्टमेंटचा थंब रूल, आर्थिक गणित, बजेट कसं बिघडतं आणि हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स याबद्दल माहिती पाहिली। त्याची लिंक सुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। फायनान्शियल प्लॅनिंगच्या या व्हिडिओमध्ये इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे ऑप्शन कोणते आहेत ते आपण बघणार आहोत। डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट ही म्हण तुम्ही ऐकली असेलच। हीच म्हण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण लागू होते। जर एकाच ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर कधी-कधी आपल्याला लॉस पण जास्त होतो आणि प्रॉफिट सुद्धा कमी होतं। तर इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे ऑप्शन्स कुठले आहेत ते आज आपण बघणार आहोत। पहिले जे ऑप्शन आहे ते आहे फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD, ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणून आपण त्याचा नेहमीच विचार करतो। शॉर्ट टर्म ते लॉंग टर्म पर्यंत आपण या ठिकाणी अमाउंट इन्व्हेस्ट करू शकतो आणि त्याचा इंटरेस्ट सुद्धा फिक्स असतो। शिवाय सिनियर सिटीजनला त्याचा इंटरेस्ट हा जास्त मिळतो कंपेअर टू जनरल सिटीजन। तर हा झाला पहिला इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, फिक्स्ड डिपॉझिट। दुसरं ऑप्शन आहे रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच RD। या ठिकाणी सुद्धा तुम्ही एक ठराविक अमाउंट दर महिन्याला इन्व्हेस्ट करू शकता आणि इथे सुद्धा तुम्ही शॉर्ट टर्म पासून ते लॉंग टर्म पर्यंत इन्व्हेस्ट करू शकता आणि याचा सुद्धा इंटरेस्ट रेट जवळपास FD सारखाच असतो। RD म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट तुम्ही कुठल्याही पोस्ट ऑफिस, नॅशनलाइज बँकेत किंवा ऑनलाईन सुद्धा ओपन करू शकता। याचा कमीत कमी 6 महिने हा टाइम पिरियड असतो। ते जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत तुम्ही रिकरिंग डिपॉझिट काढू शकता। तिसरा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन जे आहे ते आहे PPF म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड। हे तुम्ही कुठल्याही नॅशनलाइज बँकेत, पोस्ट ऑफिसमध्ये ओपन करू शकता। याची मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाउंट 500 रुपीज आहे आणि मॅक्झिमम अमाउंट ही 1.5 लाख आहे पर इयर। त्याचा इंटरेस्ट सध्याचा 7.1% आहे आणि तुम्ही 15 वर्षापर्यंत या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता। म्हणजे लॉंग टर्मसाठी हे एक चांगलं ऑप्शन आहे। या ठिकाणी तुम्हाला टॅक्समध्ये सुद्धा बेनिफिट मिळतं आणि पार्शल विथड्रॉल फॅसिलिटी म्हणजे काही रक्कम सुद्धा तुम्ही 5 वर्षानंतर काढू शकता। तसंच तुम्हाला PPF वर लोन सुद्धा मिळू शकतं। हे काही त्याचे ॲडव्हान्टेज प्लस पॉइंट आहेत। तर हे तुमचं झालं थर्ड ऑप्शन इन्व्हेस्टमेंटचं PPF। फोर्थ ऑप्शन जे आहे ते आहे सुकन्या समृद्धी योजना, जे की मुलींसाठी आहे। या ठिकाणी तुम्ही मुलीच्या हायर एज्युकेशनसाठी किंवा मॅरेजसाठी गव्हर्नमेंटनी सुकन्या समृद्धी योजना ही स्कीम काढलेली आहे। तर मुलगी 10 वर्षाची असेपर्यंत पालक ते अकाउंट ओपन करू शकतात। कुठल्याही नॅशनलाइज बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकतात। त्याची सुद्धा मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाउंट ही 250 रुपीज आहे आणि मॅक्सिमम 1.5 लाख आहे। आणि PPF प्रमाणे इथे सुद्धा तुम्हाला टॅक्सचं बेनिफिट मिळतं आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पार्शल विथड्रॉल फॅसिलिटी मिळते। म्हणजेच तुम्ही काही रक्कम मुलीच्या हायर एज्युकेशनसाठी काढू शकता। हे अकाउंट तुम्ही 21 इयर्स म्हणजेच 21 वर्षापर्यंत चालू ठेवू शकता। म्हणजे लॉंग टर्मसाठी हे पण एक बेस्ट ऑप्शन आहे। जसं की PPF आणि सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजना हे दोन्ही तुम्ही लॉंग टर्मसाठी चूज करू शकता आणि शॉर्ट टर्मसाठी फिक्स्ड डिपॉझिट किंवा RD या पर्यायाचा सुद्धा विचार करू शकता। सुकन्या समृद्धी अकाउंट तुम्ही एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकता। सध्याचा त्याचा इंटरेस्ट हा 8.2% आहे, जो की बदलत राहतो। जसं की आपण PPF मध्ये सुद्धा पाहिले की त्या ठिकाणी सुद्धा त्याचा इंटरेस्ट रेट बदलत राहतो। तर हे झाले 4 वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। पुढच्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या व्हिडिओमध्ये अजून दुसरे इन्व्हेस्टमेंटचे कुठले ऑप्शन आहेत ते आपण बघू। तर जरूर सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।